आणि मी पहिल्यांदा बाबासाहेबांचा आणि महात्मा फुले यांचा पोवाडा या ठिकाणी टीव्हीवरती रेडिओवरती या ठिकाणी गायला आणि बी ग्रेडनी मी त्या ठिकाणी पास झालो. जवळजवळ 15 ते 20 कार्यक्रम मी पुणे आकाशवाणीला या ठिकाणी लोकसंगीतामध्ये केलेले आहेत. मी बी ग्रेडनी त्या ठिकाणी पास झालो. असा गाण्याचा छंद लागला आणि मग मला एखादं गाणं वाटवलं तर मग वेळ प्रसंग आला की मग मला सुद्धा लिहायचं वाटलं. आणि ह्या थोड्या मोठ्यांच्या कवी वामनदादा खडक, लक्ष्मण केदार, मारुती सरोदे, प्रतापसिंग बोदडे असे थोर यांच्या कलावंताच्या म्हणजे माझ्या घरी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. माझ्या घरी ते बसलेले आहेत, माझ्या घरी मुक्कामाला राहिलेले आहेत. आणि त्यांच्या सहवासातून या ठिकाणी एक दिवशी वामनदादा माझ्याकडे आले होते. तर महात्मा फुलेची जय भारत जय संविधान. सर नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. सर आपले खूप खूप स्वागत आहे या प्रोग्राम मध्ये. आपल्यासारख्या हरहुन्नरी व्यक्तीचे आपल्या जीवनात जे काही परिवर्तन बदल झाला आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. त्यासाठी मी आपणास काही प्रश्न विचारू इच्छिते. कारण आपलं संपूर्ण जीवन भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपण व्यतीत केलेलं आहे आणि समाजामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार केला. त्या अनुषंगाने आपल्याशी थोडा संवाद साधावा या उद्देशाने आपलं स्वागत करत आहे. ओके ओके, धन्यवाद. सर मला एक विचारायचं आहे. तुम्ही व्यवस्थित आता कम्फर्ट मध्ये आहात ना? व्यवस्थित बसलात आता? तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत आहे? हो येत आहे. नाही तुम्हाला? बोला. हा सर मला एक विचारायचं होतं. तुमचं गाव कुठलं आणि तुमचं बालपण कसं गेलं? हा, जय भीम सर्वांना. या ठिकाणी मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. अल्पसा परिचय माझा म्हणजे आपल्याला या ठिकाणी करून देत आहे की माझा जन्म 1/6/1958 या ठिकाणी मुक्काम पोस्ट झरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या खेडेगावामध्ये झालेला आहे. नंतर या ठिकाणी म्हणजे सांगायचं तात्पर्य की तसं पाहिलं तर आमचं कुटुंब एकदम गरिबीच असं होतं. आई वडील, नंतर आम्ही 6 जण भाऊ, 1 बहीण असं आमचं कुटुंब आहे. आणि अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी गावी खेडेगावामध्येच या ठिकाणी माझं म्हणजे लहानपणापासून जीवन या ठिकाणी गेलेलं आहे. ठीक आहे सर. अजूनही सर गावाला जायला वगैरे आवडतं तुम्हाला? हो, मी दरवर्षी जात असतो गावाला. आमच्या गावाला मोठा जयंतीचा प्रोग्राम वगैरे असतो आणि त्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही गावी जातच असतो. महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं नेहमी गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम वगैरे असतात. माझ्या गाण्याचे वगैरे कार्यक्रम असतात ना, तर त्यामुळे मी तिथं जात असतो नेहमी. ठीक आहे. आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे सर? आपण काय शिकलात? तसं पाहिलं तर मॅडम मी फक्त 10वी पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. कारण शिक्षण काय माझं एवढं झालेलं नाही. कारण या ठिकाणी मी लहानपणी मला शिक्षणाची आवड तर नव्हतीच. तुमच्या पहिल्या गोष्टीच सांगतो की आमचे 4-5 भाऊ, आई वडील मोलमजुरी करायचे. 5-6 जण भाऊ हे पण मोलमजुरी करायचे. आणि त्यात म्हणजे थोरला भाऊ 4थी पर्यंत, दुसरा एक भाऊ 3री पर्यंत, एक 2री पर्यंत, एक 7वी पर्यंत असे शिकलेले. आणि मला शाळेत ज्यावेळेस घालायचे त्यावेळेस मी शाळेत जायचोच नाही. मग मी जवळजवळ 10 वर्षाचा असताना पहिलीला होतो मॅडम. 10 वर्षाचा असताना म्हणजे पहिलीत मला टाकलं, पण तरी मी शाळेत जात नव्हतो. ज्यावेळेस 10 वर्षाचा असताना मला शाळेत टाकल्यानंतर मला दररोज मी पाटी वगैरे घ्यायचो, ड्रेस वगैरे घालायचो आणि जायचो शाळेत तिथे. पण शाळेत जायचो, 5 मिनिटं थांबायचो आणि दप्तर घेऊन तसंच रानामध्ये जायचो निघून. म्हणजे शाळेत थांबायचोच नाही.
मग 8-10 दिवसांनी परत मास्तरांनी घरी वडिलांना बोलवलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा शाळेतच येत नाही. तर म्हणजे घरनं तर तो दररोज जातो इथून, म्हणजे दप्तर वगैरे घेऊन सगळं जातो आणि शाळेत काही येत नाही. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की नाही तुम्ही याला काहीतरी करा. मग वडिलांनी मला खूप मारलं त्यावेळेस. तू जर शाळेत नाही गेला, शाळेत जर शिकला नाही तर मी तुला कुठेतरी बाहेर गावाला सोडून देईन आणि तुला इथं कुठं माझ्या घरी ठेवणारच नाही असं म्हणल्याच्या नंतर मग मास्तराला वडिलांनी सांगितलं की तुम्ही ह्याला 2-4 मुलांना घ्यायला रोज पाठवत जा. आणि मग मला उचल अंगडी करून दररोज त्या ठिकाणी 4 मुलं यायची आणि शाळेत घेऊन जायचे आणि शाळेत त्या ठिकाणी मी जायचो. मग असं करत असताना मला जरा थोडीशी गोडी लागली आणि मग गोडी लागल्यामुळे मग मी शिकायला लागलो. आणि मग शिकत असताना मी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करू लागलो आणि त्या मुलांसोबत सगळ्या ह्याच्या विषयामध्ये या ठिकाणी मी अभ्यास करत करत मला सगळं बाराखडी वगैरे यायला लागली, गणित वगैरे यायला लागली. असं करत करत असताना मी जवळजवळ म्हणजे 7वी पर्यंत या ठिकाणी मी गावात शिकलो आणि फर्स्ट नंबर प्रत्येक वर्षी मी पहिल्या नंबरनी या ठिकाणी पास झालो. आणि अशा प्रकारे 7वी पर्यंत शिक्षण माझं माझ्या गावात खेडेगावात या ठिकाणी झालेलं आहे. आणि मग त्यानंतर मग मी शिक्षण माझं 7वी पर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर मी पुन्हा मला हॉस्टेलला आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक बोर्डिंग आहे त्या बोर्डिंगला टाकलं आणि तिथे महात्मा गांधी शाळा म्हणून त्या शाळेमध्ये. तुमच्या गावामध्ये 7वी नंतर शाळा नव्हती का मग? नाही, आमच्या गाव 7वी पर्यंत शाळा होती आमच्या गावामध्ये. अच्छा, मग तुमचं ते 7वी नंतरचं शिक्षण मग कुठे घेतलं तुम्ही? करमाळ तालुका म्हणून आहे आमच्या तालुक्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी हॉस्टेल शाळा आहे महात्मा फुले विद्यालय म्हणून, त्या ठिकाणी हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलला मला टाकलं. दर वर्षाला 100 रुपये भरायचे फक्त आणि जेवण खाणं टाइमचं राहणं वगैरे सगळं त्या बोर्डिंग मध्ये मी त्या ठिकाणी राहिलो. आणि मग 8वी 9वी पर्यंत या ठिकाणी मी तिथं 2-3 वर्ष हॉस्टेलला राहिलो आणि 2-3 वर्ष शिकल्यानंतर मग मी 9वी पास झालो. मग 9वी पास झाल्यानंतर आमचे बंधू माझे 2 नंबरचे भाऊ आहेत माझे, ते इकडे पुण्याला राहत होते. आणि मग त्यांनी सांगितलं की आता इथं काय शिक्षण होणार नाहीये तर तू माझ्याकडे चल. आणि मग माझे भाऊ मला या ठिकाणी पुण्याला घेऊन आले. आणि मग इथं आल्यानंतर आता जे महात्मा फुले हायस्कूल आहे नानापेठ मधलं 9वी पास झाल्यानंतर. आणि मग मी 10वी पर्यंत त्या ठिकाणी शिकलो. म्हणजे 10वीत खऱ्या अर्थानं 2 विषय माझे इंग्लिश आणि गणित काही नव्हतंच ना आम्हाला. पहिलं आम्हाला इंग्लिश आणि कधी होतं तर इंग्लिश 8वी ते 9वी 2 वर्ष आणि 2 वर्षात काय इंग्लिश येणार आहे. आणि मग त्यात मी फेल झालो. मग पुन्हा परीक्षेला बसलो आणि मग पुन्हा जे 2 विषय राहिले होते ते विषय दिले आणि मग 10वी पास कसा बसा झालो. आणि मग 10वी पास झाल्यानंतर पुढं शिक्षणाचा म्हणजे भाऊ पण एवढ्या काही चांगल्या कामाला नव्हते इथं पुण्यामध्ये. आणि मग ते दुसऱ्या कामाला असताना मग त्यांनी सांगितलं की आता काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून आमचा एक चुलत भाऊ टेलिफोन मध्ये कामाला होता तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मजूर भरती आहे तर तू येतो का कामाला. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो कामाला. आणि मग तिथं कामाला गेल्याच्या नंतर तिथं लेबर म्हणून 3 रुपये रोज या रोजाने मी त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे 150 रुपये पगार वगैरे त्या ठिकाणी येत होता. आणि ते एक सायकल आणि त्या सायकलवर जायचो आणि कामावर तिथं खड्डे खोदण्याचं काम या ठिकाणी मी करत होतो. केबल वगैरे टाकतात ना टेलिफोनच्या, त्या केबल टाकण्याचं काम त्या ठिकाणी मी करत होतो. आणि मग मी शाळा 10वी पास झालेलो. आणि मग इकडे लोक वगैरे विचारायचे की शेजारी पाजारी राहणारे लोक जर आली इकडं रोडवर मी काम करत असताना अंडररोड आणि बनलवरती खड्डे खोदायचं काम करायचो तर मी खड्ड्यात दडून बसायचो. आणि मग ते आल्यावर विचारायचे की का तुम्ही तिथं कामावर तर दिसत नाही, तुम्ही कुठं असता काय असता. कारण लाज वाटायची की आपण शिकलो सगळं झालो 10वी पास झालो सगळं झालो आणि आता इथं खड्डे खोदायचं काम करतोय. आणि म्हणून तशा पद्धतीनं मी ते काम करत करत राहिलो. मग 4-5-6 वर्ष त्या ठिकाणी असं डेली विजेसवरच मी त्या ठिकाणी खड्डे खोदण्याचं काम केलं. आणि मग तिथं लाईनमन म्हणून या ठिकाणी एक परीक्षा निघाली आमच्या डिपार्टमेंटला त्या BSNL टेलिफोनला. आणि मग त्या टेलिफोनमध्ये नोकरी करत असताना मग त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये पास झालो. आणि मग मी त्या ठिकाणी परमनंट झालो लाईनमन म्हणून या ठिकाणी काम करू लागलो.
आणि मग असं काम करत करत असताना बरेचसे दिवस या ठिकाणी मी काम करत राहिलो आणि काम केल्याच्या नंतर मी परमनंट झालो. परमनंट झाल्यानंतर लग्न वगैरे पण या ठिकाणी झालं आणि मग तशा प्रकारे असं काम करत करत असताना या ठिकाणी मला लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये गाण्याचे वगैरे प्रोग्राम व्हायचे आणि गायन पार्टी वगैरे असायची. गावाला भजनं असतात ना, तशी भजनं असतात. तर माझे वडील चुलते आमचे सगळे नातेवाईक आमच्या घरातले दररोज आमच्या घरामध्ये या ठिकाणी आमच्या गावामध्ये जे एक तावडी असायची त्या तावडीत गाण्याचा कार्यक्रम असायचा आणि ते लहानपणापासूनच ते गाण्याचे संस्कार असल्यामुळं मला सुद्धा गाण्याचा छंद लागला आणि मग मी सुद्धा इथं पुण्यात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गाणी वगैरे गाऊ लागलो. गायन पार्टी वगैरे आम्ही तयार केली, वाजवणारे वगैरे असते. तर जवळजवळ या ठिकाणी मी जवळजवळ म्हणजे 15 ते 20 वर्ष या ठिकाणी सतत गावात खेडेगावात सगळीकडे या ठिकाणी गायनाचे प्रोग्राम केले आणि गायनाच्या प्रोग्राम मधून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध या थोर विचारांचे विचार या ठिकाणी मांडण्याचं मला खऱ्या ज्ञान आलं आणि त्यात मी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करू लागलो. जवळजवळ मोठमोठ्या लोकांशी या ठिकाणी माझे कॉम्पिटिशन सामन्याचे वगैरे पण कार्यक्रम केलेले आहेत आणि माझे भाऊ थोरले बंधू MD सरोदे म्हणून आहेत. तुम्ही भारतीय बौद्ध महासभेकडे कसे वळालात? तुम्ही हे गायनाचे कार्यक्रम करता करता म्हणजे भारतीय बौद्ध सभेकडे तुमची वाटचाल कशी झाली? आणि म्हणून हे सांगायचं की मी असंच एका आमच्या आजोळी मीठ म्हणून गाव आहे तालुका करमाळा, त्या ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्तानं माझा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या ठिकाणी लग्न होतं. तर त्या लग्नाला होत असताना त्या लग्नाच्या ठिकाणी विधी लावायला कोणच नव्हतं तिथं आणि कोणाला काही येत पण नव्हतं, काही नव्हतं. आणि मग त्यावेळेस ज्या लोकांनी मी तिथं पाहिलं, ते थांबलो, तर त्या लोकांनी काय केलं, बाबासाहेबाचा फोटो ठेवला, फक्त बुद्धाचा वगैरे काय नाही, बाबासाहेबाचा फोटो ठेवला आणि फुलं हातात घेतली आणि बाबासाहेबाचा उदो उदो म्हणले आणि हाताच्यावर फुलं टाकली आणि एकमेकाच्या गळ्यात त्यांना हार घालायला लावला आणि झालं लग्न. असं ते लक्षात आल्याच्या नंतर मग मला वाटलं की आपण सुद्धा बौद्धाचार्याचं काम केलं पाहिजे, आपण सुद्धा बौद्धाचार्य झालं पाहिजे, आपण सुद्धा धार्मिक काम या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हापासून मला त्या ठिकाणी कळकली मिळली आणि मग मी इथं आल्याच्या नंतर जवळ मंगळवारपेठमध्ये राहत असताना एक बुद्धविहार होतं, त्या बुद्धविहारात मी दररोज जायचो आणि ते लोक तिथं जुने गुरुजी वगैरे होते, तर ते गुरुजी वंदना वगैरे घ्यायचे. मग मी पण तसं ऐकून त्यांच्याशी बोलायला लागलो, हे करायला लागलो आणि मग त्यांच्यासोबत मी काम करायला लागलो. आणि मग काम करत असताना मग मी बौद्धाचार्याची परीक्षा दिली पहिल्यांदा आणि बौद्धाचार्याच्या मी चांगल्या मार्काने या ठिकाणी पास झालो. 3 महिने तो कोर्स केला मी बौद्धाचार्याचा, 3 महिने शिकवण घेतली आणि मग त्यानंतर शिकवण झाल्याच्या नंतर मग परीक्षा घेतली केंद्राने. तेव्हा मीराताई आंबेडकर ह्या अध्यक्ष होत्या आणि मुंबईला माझे मोठे भाऊ आहेत MD सरोदे म्हणून, तर ते सुद्धा त्या ठिकाणी काम करत होते मुंबईला आणि मग त्यांच्या सहवासातून या ठिकाणी मी या ठिकाणी ह्या धार्मिक चळवळीकडे या ठिकाणी वळलो आहे. आणि अशा प्रकारे धार्मिक मग काम करत असताना मग मी श्रामणेर झालो, श्रामणेर झाल्यानंतर बौद्धाचार्य झालो, बौद्धाचार्य झाल्यानंतर पुन्हा श्रामणेर झालो आणि मग संस्थेत अनेक ठिकाणी म्हणजे 80 साली या ठिकाणी पहिल्यांदा मला जिल्ह्याच्या पदावरती या ठिकाणी पंडितराव जाधव म्हणून अध्यक्ष होते, तर त्यांच्या अध्यक्षाखाली मला त्या कमिटीत गुरुजी वगैरे होते, तर यांच्यामध्ये मला या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पद दिलं आणि तेव्हापासून मी सतत म्हणजे ह्या धार्मिक चळवळीची कायमच राहिलो आणि रात्रंदिवस म्हणजे संस्था काम आणि संस्था एवढंच काम केलं मी आतापर्यंत. आणि अशा प्रकारे संस्थेमध्ये मी या संस्थेकडे वळलो आणि संस्थेकडे वळलो असताना या ठिकाणी म्हणजे धार्मिक काम करत असताना या ठिकाणी मी ठिकठिकाणी मग जायला लागलो. मग नंतर मी पुन्हा श्रामणेर झालो, श्रामणेर झाल्यानंतर पुन्हा मी केंद्रीय शिक्षक झालो, केंद्रीय शिक्षक झाल्यानंतर पुन्हा मी वरिष्ठ केंद्रीय शिक्षक झालो आणि जिल्ह्याच्या पुणे शहराच्या अध्यक्षपदी मी जवळजवळ 10 वर्ष या ठिकाणी काम केलं. आणि मग ठिकठिकाणी गावोगावी संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी अनेक शिबिरं वगैरे मी या ठिकाणी पार पडलेल्या शिबिरांना एकटाच, तेव्हा शिक्षक काही एवढे नव्हते, फक्त मी एकटाच असायचो पुण्यामधून. आणि मग मी 10 दिवस जळगाव, भुसावळ, सांगली, सातारा, संबंध महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी शिबिर लावतील
त्या ठिकाणी मला केंद्रातून टाकलं जात होतं. आणि मग तशा पद्धतीनं मी अभ्यास करू लागलो. आणि अभ्यास करत असताना अभ्यास करतच या ठिकाणी प्रवचन सुद्धा मी द्यायला लागलो, शिकवायला लागलो. आणि खऱ्या अर्थानं मला अतिशय त्याची गोडी लागली. आणि तेव्हापासूनच मी ह्या संस्थेमध्ये सक्रिय, म्हणजे फक्त काम, पगार देणे, घरात देणे आणि बाकीचं सगळं दिवसभर आणि रात्रंदिवस या ठिकाणी संस्थेसाठी काम केलं. आणि म्हणूनच या खऱ्या अर्थानं मला जर घडवलं असेल तर फक्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा या संस्थेने घडवलं. आणि त्यांच्यामुळेच मी आज घडलेलो आहे. आणि म्हणून मी एवढा मोठा काळ राहणे, मी शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचा विद्यार्थी राहणार आहे. तेव्हा एवढं मुलाखत घेण्यापेक्षा किंवा हे पेक्षा एवढा मी मोठा अजून झालेला नाही. पण निश्चित या ठिकाणी मी त्या काम दिलं. हे तुमचं मोठेपण आहे. तुम्ही म्हणताय की तुम्ही एवढा मोठा नाही, हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे. एवढं मोठं काम तुम्ही करत आहात. तर एवढं काम करत असताना तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, तर तुम्हाला काही अडचणी नाही आल्या का? की जर ज्यावेळेस शिबिरं लागतात किंवा 10-10 दिवसासाठी तुम्ही बाहेर जाता, त्यावेळी तुम्हाला ऑफिस मधून काही अडचणी नाही आहे का आल्या हे काम करत असताना? तसं माझं आउटडोअर मध्येच काम होतं माझं. मी फोन मेकॅनिक झालो परत डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे तिसऱ्या श्रेणीमध्ये मला या ठिकाणी बढती मिळाली कामामध्ये. आणि मी फोन मेकॅनिक असल्यामुळं मला सगळं आउटडोअरच काम असायचं. सकाळी जायचं आणि सही करायची आणि साहेबाला सांगायचं की मला असा असा कार्यक्रम आहे, मला या कार्यक्रमाला जायचंय. आणि मी कामात चांगला असल्यामुळे, हुशार असल्यामुळे, एक नंबरचं काम मी त्या ठिकाणी करत असल्यामुळे कामावर असलं की मी कामच करायचो. आणि तशा पद्धतीनं काम केल्यानंतर मी ऑन ड्युटी 10 दिवस या ठिकाणी शिबिर पार पडलेले आहेत बाहेरगावी जाऊन. म्हणजे एवढं साहेबांशी माझं त्या ठिकाणी संबंध असल्यामुळे या ठिकाणी मी त्या नोकरीमध्ये सुद्धा मला अजिबात अडथळा आला नाही. ज्यावेळेस साहेबाला सांगितलं की आज मला कार्यक्रमाला जायचंय, त्यावेळेस मला साहेबांनी त्या ठिकाणी सोडलेलं आहे. अशा पद्धतीनं म्हणजे कुठलाच अडथळा आला नाही. ही सर, हे जे काही आहे ना, हे तुमच्या मनाची जी नम्रता आहे किंवा तुमच्यामध्ये जे सुभाषित आहे, म्हणजे बुद्धांनी जे 38 मंगल सांगितलेलं आहे त्याच्यामधलं जे एक मंगल आहे की सुभाषिताच या वाचा एत मंगल उत्तमम, तर त्या तुम्ही सुभाषित, तुमची चांगली भाषा आणि तुमच्या अंगी असलेली नम्रता, ह्यामुळे तुम्ही इला घ्या एक मिनिट माझ्या मुलाला, तर ह्यामुळे तुम्ही एवढं करू शकलात. आणि बरं, हे झालं ऑफिसचं काम. परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमचं म्हणजे लग्न झालं, मग तुमच्या पत्नीचं काही याच्यामध्ये विरोध नव्हता का? की तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही 10-10 दिवस शिबिरं करता किंवा 10-10 दिवस तुम्ही घरीच राहत नाही, मग ह्याच्यामध्ये तुमच्या पत्नीचा काय हे होता किंवा कसा सहभाग होता किंवा त्यांनी कसं तुम्हाला हे केलं? म्हणजे कधी विरोध केला नाही का पत्नीने तुमच्या? अजिबात नाही मॅडम. मला म्हणजे लग्न झालं, त्यांना माहिती होतं लग्नाच्या अगोदर पण मी गाण्याचे प्रोग्राम करतो, बाहेर जातो, संस्थेत काम करतो, हे सगळं त्यांना माहित होतं. आमच्या नात्यातलीच म्हणजे आमची मिसेस आहे, माझ्या नात्यातलीच असल्यामुळं. आणि मी म्हणजे मग थोरले भाऊ आणि भाऊजाई म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मेहुणीच आहे ती, म्हणजे माझी या ठिकाणी आम्ही नाते साडू आहोत. आणि त्यामुळं त्यांनी मिसेसनी कधी मला विरोध केलाच नाही की तुम्ही इकडे जाता तिकडे जातात, तुम्हाला काय करायचं ते करा. धार्मिक चळवळीत त्यांनी मला कधीच अडवलं नाही. खरं त्यांच्या सहकार्यामुळं आणि आमच्या दादावहिनीमुळं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी ह्या धार्मिक चळवळीत म्हणजे मोकळेपणाने या ठिकाणी काम करू शकलो. त्यांनी कधीच अडथळा दिला नाही. आणि मी सुद्धा त्यांना पगार झाला की हे पैसे आणि हे तुम्ही घर जा, बाकी त्यांनी कधी मला विचारलं नाही तुम्ही हे आणायचंय का, ते आणायचंय का आणायचंय का. मी काही नाही, फक्त पगार आणून द्यायचा दर महिन्याचा आणि बाकीचं सर्व घरातलं सगळं आहे ते म्हणजे दादाबाई आणि आमचे मिसेस या ठिकाणी केलं, अशा पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे त्यांनी मला कधीच अडथळा दिला नाही. आणि माझ्या कुटुंबाचा आहे, माझ्या परिवाराचा आहे, माझ्या पत्नीचा आहे. नक्कीच नक्कीच सर, खूप छान वाटत आहे ऐकायला सुद्धा. कारण बघा ना, एक पत्नी जर काही म्हणत नाही की बाबा तुम्ही म्हणजे माता रमाईचं गाणं आहे एक की मी हा परिवार सांभाळते, नाही का? माता रमाई बाबासाहेबांना म्हणतात की मी हा परिवार सांभाळते, पण तुम्ही काय करा, स्वतःला जपा, समाजासाठी जगायचं आहे. तसं तुमचं जे जीवन आहे, तुम्ही सुद्धा भारतीय बौद्ध महासभेसाठी वाहून घेतलेलं आहे. आणि खरंच जमेची बाजू अशी की तुमच्या पत्नीची कुठलीही तक्रार नाही आणि त्यांनी खूप चांगली तुम्हाला साथ दिलेली आहे. तर खरंच असं जर सहमत किंवा
जर दोघांचा एक बॉन्डिंग आहे ते जर चांगलं असतं तर नक्कीच कुठल्याही कुरबुरी न करता पती जो आहे त्याला जे काही कार्य करायचं आहे समाजासाठी ते करू शकतो. आणि या प्रकारे खरंच तुमचं जे काही मला ऐकताना तुमच्यासोबत बोलताना खूप आनंद होत आहे आणि खूप छान वाटत आहे की खरंच आपण म्हणतो नेहमी की भारतीय बौद्ध महासभा हा माणसं घडवण्याचा कारखाना आहे. माणसं नाही, व्यक्ती घडवण्याचा. व्यक्तिमत्व म्हणजे एक जो हिरा असतो तो फक्त हिरत्व तेव्हाच प्राप्त होते ज्यावेळी त्या हिऱ्याला पैलू पाडल्या जातात आणि ते पैलू पाडण्याचं काम हे भारतीय बौद्ध महासभेने प्रत्येक सदस्यांवर केलेलं आहे. खूप छान वाटलं सर की खरंच इथपर्यंतचा जो तुमचा जीवन प्रवास आहे तो तुम्ही हे सांगितलेला आहे. आता 10वा म्हणजे तुम्ही पास तर झाला नव्हता, म्हणजे तुमचं शिक्षणाकडेच लक्ष नव्हतं, परंतु बघा आई वडिलांनी तुम्हाला जे काही मार दिला तुमच्या वडिलांनी तो एक म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे की तुम्ही आज या पदावर आहात. आणि इथून पुढे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला काही हे करावं लागलं का की तुम्हाला जे मुलं झाले तर मग मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही हे धार्मिक कार्य करत असताना काही अडचणी आल्यात का? हो मॅडम, म्हणजे तेव्हा म्हणजे कामधंद्याला होतो त्यामुळे काय प्रश्न नव्हता मुलाला शिकवण्याचा. पण माझी एक इच्छा होती की आपण शिकलो नाही पण आपला मुलगा शिकला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी म्हणजे मुलाला इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतलं. मी ज्यावेळेस मी ऍडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस मला तिथल्या हेडमास्टरने विचारलं की बाबा तुम्ही किती शिकलेला आहे. तर मी खोटच बोललो. मी म्हणलं मी काय 7वी 8वी पर्यंत शिकलेलं आहे, मी काय एवढा जास्त शिकलेलं नाही. म्हणलं तुमची पत्नी? तर म्हणलं ती काहीच नाही, म्हणलं ती खेडेगावातली आहे, आडाणी आहे, म्हणलं ती तर एक दिवस शाळेत गेलेली नाहीये. मग तर म्हणले तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही म्हणले, कारण तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही इंग्लिश. तर मी त्यांना म्हणलं मी हमाली करतोय पण माझी इच्छा आहे की माझा मुलगा इंग्लिश मध्ये शिकला पाहिजे, माझी मुलगी इंग्लिश मीडियमला शिकली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. तर तुम्ही ही इच्छा का माझी मारता? मी त्यांच्याशी बराचसा वाद घातला पण त्यांनी नाहीच म्हणून सांगितलं. मग एका दिवशी मी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं एक खासदार होते, अण्णा जोशी म्हणून खासदार होते पुण्याचे, तर त्यांच्या सोबत समोर मी गायनाचा कार्यक्रम केला आणि त्यावेळेस त्यांनी मला या ठिकाणी 5,000 रुपयाचं बक्षीस आणि सर्टिफिकेट दिलं होतं. आणि मग त्यांनी 1 तारखेला ते झाल्याच्या नंतर कार्यक्रम झाला अण्णाभाऊ साठे जयंतीचा आणि मी गायनाचा कार्यक्रम जबरदस्त केला आणि त्यामुळे त्यांनी मला 5,000 रुपये बक्षीस दिलं आणि एक सर्टिफिकेट दिलं की तुम्ही शाळेत चांगलं काम करता आणि चांगल्या कामासाठी तुम्ही कधी माझ्याकडे या. आणि ते माझ्या लक्षात होतं. आणि मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला असं या मॉडर्न शाळेमध्ये माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यायचंय पण हे ऍडमिशन देत नाहीत. तर ते म्हणले का? तर ते म्हणतात की तुम्ही शिकलेले नाही, अडाणी आहेत, असं आहे. तर त्यांनी लगेच पत्र लिहिलं आणि एक पत्र लिहून त्यांना दिलं. त्या हेडमास्टरने सांगितलं की तुम्ही आता जे हा माणूस पाठवला आहे याच्या मुलाला ताबडतोब ऍडमिशन द्या. आणि 5 पैसे न घेताना तर तेव्हा डोनेशन मागत होते, 25,000 रुपये डोनेशन या ठिकाणी ते मागत होते. आणि म्हणून तरी सुद्धा त्या ठिकाणी ते डोनेशन वगैरे न देता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अगोदर सांगायचं ना की अण्णा जोशींची खासदारांची ओळख आहे म्हणून. आणि म्हणून मी असं काही बोललो नाही आणि त्यांनी मला ऍडमिशन दिलं आणि त्या पद्धतीनं मुलाला ग्रॅज्युएशन पर्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं. अतिशय हुशार होता, ते चांगल्या पद्धतीने. मुलगी पण शिकली, दोघंही शिकली. मुलगा म्हणजे चांगला मोठा वगैरे देऊ लागला. परंतु या ठिकाणी काय झालं माहिती का? तर या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुलाला असिस्टंट पोलीस कमिशनरची ऑर्डर आली होती. त्यांना एवढं झालं परंतु त्या ठिकाणी त्याला कोविड झालं नाही, त्याला कोविड झालं गेलं आणि त्यामध्ये माझा मुलगा. आणि त्यामुळे मी एकदम खच्ची झालो मॅडम. सांगायचं तात्पर्य म्हणजे पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं या संस्थेच्या माध्यमातून हे धार्मिक काम करत असताना आपल्या ह्या ऑनलाईनला मी जॉईन केलो आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी ते सर्व बाजूला या ठिकाणी टाकून या ठिकाणी मुलगा गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी मी बरेच दिवस घरामध्ये राहिलो. पायाला गँगरिंग झालं, अंगठा कट केला, 3-4. तर मी घरातून किती बुद्ध सांगत असलो किती काही झालं तर ज्यावेळेस बेत त्याला म्हणतात ना कळतं. तर तशी परिस्थिती माझ्या
हो सर, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मध्ये कळलं होतं तुम्हाला की मुलाचं असं झालं, परंतु बघा म्हणजे तुमची तळमळ बघा की तुमचं शिक्षण नसताना आणि त्यावेळेस तुमच्या मुलांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकावं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या गायनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम करून तुम्ही मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं. त्यामध्ये पत्नी सुद्धा तुमच्या शिकलेल्या नाही आणि एवढ्या म्हणजे परिस्थिती नसताना तुम्ही मुलाला शिकवणं इंग्लिश मीडियम मध्ये, खरोखर हा एक चांगल्या बापाचा सद्गुण आहे की जे रामजी बाबांनी सांगितलं होतं की बाबासाहेबांच्या संदर्भात तसं प्रत्येक वडिलांनी जर आपण वागलं प्रत्येक पित्याने तर नक्कीच मुलं शिक्षित होतात आणि संस्कारित होतात. खूप खूप धन्यवाद सर. खरोखर तुमचा जीवन प्रवास ऐकून खरं मनाला एक आनंद होत आहे की चांगली व्यक्ती आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे खरोखरच मानावे तेवढे म्हणजे उपकार कमी आहेत. एवढं खूप छान तुमच्या पत्नीचा तुम्हाला सहभाग लागला. तुम्ही जे काही गीत लिहिता सर म्हणजे तुम्ही शीघ्र कवी आहात नाही का. तुम्हाला जे गाणं म्हणायचं असते किंवा जे कविता तुम्ही मी बरेचदा बघितलं अगदी चालता चालता बोलता बोलता तुम्ही लिहिता कविता तयार करता. तर हे कसं काय तुम्हाला जमतं? मॅडम काय माहिती का, हे लिहिण्याचं किंवा गाण्याचं पहिल्यापासूनच गाण्याचा छंद असल्यामुळे म्हणजे महान कवी वामनदादा खर्डक हे सुद्धा माझ्या घरी आलेत. मी त्यांच्या सहवासात राहिलेला आहे. लक्ष्मणदादा केदार, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, ज्यांनी जनजीवन फुले गे शेजारचे केव्हाय, हे गीतकार लक्ष्मणदादा केदार यांच्या सहवासात राहिलो. त्याचप्रमाणे माझे थोरले बंधू आता राष्ट्रीय सचिव आहेत MD सरोदे गुरु, तर त्यांनी लिहिले आहेत. प्रतापसिंग बोदडे, नंतर या ठिकाणी प्रभाकर पोखरीकर, अशा लोकांची माझे संबंध आल्यामुळे आणि सारखं सतत त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मला खऱ्या अर्थानं गाण्याचा छंद वाढला आणि मी चांगल्या पद्धतीने गावलो. एवढंच नव्हे तर मी पुणे आकाशवाणीला या ठिकाणी लोकसंगीतामध्ये B ग्रेडनी पास आहे मॅडम. या ठिकाणी मी जवळजवळ 20 ते 25 प्रोग्राम पोवाड्याचे, मला पोवाडा येत नव्हता, पोवाड्याचा बाज नव्हता, पण एक शाहीर पुण्यामध्ये होता, त्यांच्याशी मी त्यांना गुरु मानलं आणि या ठिकाणी ते म्हणत होते की तुम्हाला मी पास करू लोकसंगीतामध्ये, पण तुम्ही एक खंडोबाचं गाणं गा किंवा देवीचं गाणं गा किंवा मुरळीचं गाणं गा. मी म्हणलं मी कुठल्याही देवाधर्माचं गाणं गाणार नाहीये, कारण मी या ठिकाणी लोकांमध्ये प्रबोधन करतो, लोकांमध्ये अंधश्रद्धा सांगतो, लोकांमध्ये हे विचारता सांगतो आणि मी जर देवीची गाणी टीव्हीवर म्हटलो, खंडोबाची गाणी म्हटलो तर मला लोक काय म्हणतील. आणि म्हणून मी म्हणलं की मी तुम्ही दुसरं काही सांगा मला. आणि मी पहिल्यांदा बाबासाहेबांचा आणि महात्मा फुले यांचा पोवाडा या ठिकाणी टीव्हीवरती रेडिओवरती या ठिकाणी गायला आणि B ग्रेडनी मी त्या ठिकाणी पास झालो. जवळजवळ 15 ते 20 कार्यक्रम मी पुणे आकाशवाणीला या ठिकाणी लोकसंगीतामध्ये केलेले आहेत. मी B ग्रेडनी त्या ठिकाणी पास झालो. असा गाण्याचा छंद लागला आणि मग मला एखादं गाणं वाटवलं तर मग वेळ प्रसंग आला की मग मला सुद्धा लिहायचं वाटलं. आणि ह्या थोड्या मोठ्यांच्या कवी वामनदादा खर्डक, लक्ष्मण केदार, मारुती सरोदे, प्रतापसिंग बोदडे असे थोर यांच्या कलावंताच्या म्हणजे माझ्या घरी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत, माझ्या घरी ते बसलेले आहेत, माझ्या घरी मुक्कामाला राहिलेले आहेत आणि त्यांच्या सहवासातून या ठिकाणी एक दिवशी वामनदादा माझ्याकडे आले होते. तर महात्मा फुलेची 100वी जयंती होती आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं मी की मला वामनदादा असे गाणी पाहिजेत, मला गायचे. वामनदादांनी पेन घेतला आणि जवळजवळ 15-20 मिनिटात त्यांनी 25 गाणी मला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेवरती लिहून दिली. आणि तेच ऐकून ऐकून खऱ्या अर्थानं मला लिहिण्याचा छंद लागला, गाण्याचा छंद लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भारतीय सभेमध्ये काम करत असताना या ठिकाणी अभ्यास करण्याची संधी मिळाली. 85 साली मी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ 40 रुपये किंमत होती मॅडम त्याची, तर तो ग्रंथ मी घेतला, 2 दिवस वाचला आणि तिसऱ्या दिवशी माळ्यावर टाकला. तर त्याला फार वाळव्या लागल्यावर 85ला मी 95-93ला जेव्हा सामने झालो तेव्हा भगवान बुद्ध आणि त्याचा ग्रंथ याचं महत्व काय आहे हे समजलं. आणि तेव्हापासून मी हजारो पुस्तकं या ठिकाणी वाचत आहे, माझ्याकडे खरेदी केलेली आहेत, माझ्या आता घरात आहेत आणि मी वाचल्याशिवाय बोलत नाही.
अभ्यासपूर्वक बोलणं आहे तुमचं. कारण मी असं ऐकलेलं आहे की तुमच्याकडे सुद्धा पुस्तकांचा भरपूर साठा आहे. एक ग्रंथालय तयार होईल एवढे पुस्तकं तुमच्या सुद्धा घरामध्ये आहेत. मग ह्या वाचनासाठी तुम्हाला वेळ कसा मिळतो? कारण तुम्ही एक तर भारतीय बौद्ध महासभेचं काम करता, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ड्युटी सुद्धा करत होते. मग एवढं वाचण्यासाठी तुम्ही वेळ कसा काढत होते सर? मी संध्याकाळी वाचायचो किंवा मग सकाळी लवकर उठून वाचायचो. दररोज संध्याकाळी 1 तासभर तरी वाचन करायचं किंवा मग संध्याकाळी तरी वाचायचं किंवा सकाळी वाचायचं. सकाळी लवकर उठायचं. 5-5:30ला पहिल्यापासून सवय लागलेली होती, त्यामुळे लवकर उठणे आणि मग अभ्यास करणं, वाचणं. एखादा कुठं प्रवचनाला जायचंय हे ठरवायचं असेल तर आपल्या विषयाची तयारी आपण अगोदरच करून ठेवायची. टिप्पणी वगैरे सगळं करून घ्यायचं आणि मगच बोलायचं. त्याशिवाय मी म्हणजे वाचल्याशिवाय कधीच बोललो नाही, अवांतर कधीच सांगितलं नाही. आणि जवळजवळ 25,000 ते 30,000ची पुस्तकं माझ्याकडे आजी आहेत, सर्व प्रकारची. सर्वांच्या प्रकारची पुस्तकं मी भगवान बुद्धाची चरित्र आहेत, बाबासाहेब आंबेडकरांची चरित्र आहेत, वेगवेगळ्या विषयावरची सर्व प्रवचन आहेत. आणि त्यानंतर भर म्हणजे खऱ्या अर्थानं मला माझे थोरले बंधू, ते लेखक आहेत, साहित्यिक आहेत, तुम्हाला माहिती आहे, MD सरोदे म्हणून, आणि ते आता प्रशिक्षण विभागावर उपप्रमुख म्हणून आहेत. आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी मी म्हणजे 60 लोक आम्ही जवळ केंद्राचे मुख्य म्हणजे भंडारे साहेब असतील, गवई साहेब असतील, या ठिकाणी सर्व जे पदाधिकारी होते. तर असं खडतर असं वरिष्ठ केंद्रीय शिक्षक शिबिर आम्ही 10 दिवस केलं. म्हणजे पहिल्या दिवशी मौन बंद होतं, तर शेवटच्या दिवशीच त्या ठिकाणी मौन सोडला आणि बोलत नव्हतो. आणि 10 दिवस खडतर म्हणजे भिक्षाटन करून या ठिकाणी ते शिबिर खडतर असं पार पाडलं. आणि मग त्यानंतर मला या ठिकाणी त्याची जाणीव झाली, अभ्यास करू लागलो. आणि मी संबंध महाराष्ट्राबरोबर आतापर्यंत माझे 200 ते 250 शिबिर या ठिकाणी स्वतः एकट्याने पार पाडलेली आहेत. 10 दिवस कंटिन्यू शिकवलेलं आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी या धार्मिक वेळेमध्ये फार पांढऱ्या कपड्यामधले भिक्षू म्हणायला हरकत नाही की फक्त अंगावर चिवरच नाहीये. एवढं तुमचे शिबिर झालेले आहेत आणि एवढं तुमचा अभ्यास आहे. तुमच्या अभ्यासामुळे तुमचं जे काही बोलणं आहे ते अभ्यासपूर्वक असतं. मग आता तुम्ही रिटायर झालात, तर मग आता कसं तुमचा वेळ जातोय? म्हणजे आता कसं वाचनाचं कसं आहे? कार्यक्रमाला जातो ना, इकडे ना तिकडे कार्यक्रम असतो. आणि आपली हे ऑनलाईन 4 वर्ष आपण ह्या ठिकाणी मी आहे. म्हणजे जसं मुकेश गुरुजीची माझी भेट झाली, मी एका शिबिराला गेलो आणि त्यांची शिबिरात त्यांना मी शिकवायला गेलो होतो. आणि मग त्यावर भेट झाल्याच्या नंतर या ठिकाणी ह्या ऑनलाईनला मी 4 वर्ष 1 दिवस कधी खंड न पडता या ठिकाणी कंटिन्यू राहिलो आणि प्रवचन देत गेलो. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे सुद्धा, तुमच्या ह्या समितीमुळे सुद्धा या ठिकाणी मी तुमचा आभार मानतो की मला अभ्यास करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आता रिटायर्ड वेळ आहे, तो विषय सगळा माझा या ठिकाणी अभ्यास करण्यामध्ये जातो, वाचण्यामध्ये जातो, लिहिण्यामध्ये जातो. मी एक विषय लिहून काढतो. जर वाचला असेल तर त्या विषयाची टिप्पणी करतो आणि सगळे विषय त्या ठिकाणी लिहून ठेवतो. कधी कुठला विषय असेल तर त्या विषयावर मी प्रवचन देऊ शकतो, मार्गदर्शन करतो. आणि खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी ही आपली जी समिती आहे, आपलं हे जे ऑनलाईन प्रवचन आहे, तर या सर्व समितीचं या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानेन की तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं मला जास्तीत जास्त ज्ञानात भर पडली, जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध दिली आहे. संस्थेने तर दिलेच आहे, संस्थेने मला या ठिकाणी खूप मोठं केलं आहे. अनेक पदावरती मला महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून सुद्धा या ठिकाणी घेतलं होतं. गेले 4 वर्ष मी त्या कमिटीवर पण होतो. आणि आता पुणे जिल्ह्याच्या ज्यावेळेस कार्यकारिणी होईल त्यावेळेस मला पद या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी मला भरपूर या ठिकाणी संस्थेमुळं मी आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आहे, समाजात आहे. आणि समाजात निस्वार्थीपणाने या ठिकाणी कसल्या प्रकारचं आपल्याला बोट दाखवू शकत नाही अशा प्रकारे आपण वर्तन केलेलं आहे, अशा प्रकारे काम केलेलं आहे. आणि म्हणून या कामाची पावती खऱ्या अर्थानं आज तुमच्याकडनं माझी मुलाखत घेत असताना मला मिळाली, असं मग 100% पावती मला मिळाली आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं माझं या ठिकाणी आज संपूर्ण या ठिकाणी जे जीवन करत आहे, मी कसा घडलो कसा नाही, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की आमची खूप गरिबी होती,
आई वडिलांची खूप गरिबी होती, म्हणजे काबाड कष्ट करायचं आणि त्यातच मुलं, त्या आमची 5-7 मुलं आमच्या आई वडिलांना, त्यांना कसं जगवायचं, त्यांची ती परिस्थिती कशी होती. आणि अशा परिस्थितीतून या ठिकाणी जसं आपल्याला कळायला लागलं, जसं जर हे कळायला लागलं, तर या खऱ्या अर्थानं पहिल्यांदा माझे थोरले बंधू MD सरोदे गुरुजी म्हणून आहेत, तर त्यांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याचमुळे मी लिहू लागलो, त्यांच्याचमुळे मी गाऊ लागलो, त्यांच्यामुळेच मी प्रवचन करू शकलो आणि त्यांच्यामुळे त्या संस्थेमध्ये मी काम करू लागलो. तर यात त्यांच्या खऱ्या अर्थानं मोठा माझ्यावरती त्यांचा हात आहे. आणि निश्चितपणे आम्ही दोन्ही बंधू जरी असलो तरी आम्ही एकमेकाला मित्राप्रमाणे या ठिकाणी एकमेकाला मार्गदर्शन करत असतो. त्यांचं काय चुकलं असेल, त्यांचं काय राहिलं असेल तर ते मला नेहमी सांगत असतात. आणि त्यांची अनेक पुस्तकं, कॅसेट, प्रवचन ते ठिकाणी बाजारात, मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या भारतीय सभेमुळं मी काही जे घडलो ते फक्त केवळ माझ्या परिवाराच्या वतीनं, आपल्या ह्या समितीच्या वतीनं, या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया, मीराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने मी घडलेलो आहे. आणि बऱ्याच वेळा मीराताई आंबेडकर यांच्याची सुद्धा जवळ बसण्याची संधी या ठिकाणी मला फक्त संस्थेमुळे मिळाली. संस्थेमुळे या ठिकाणी मला हे सर्व मोठं पण मिळालेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी कार्त होतो, पण आज खऱ्या अर्थानं तुमच्या पुण्यामुळं गुरुजी म्हणून या ठिकाणी मला संबोधलं जात आहे. तर ही सर्व पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, माझ्या आई वडिलांची आहे, माझ्या कुटुंबाची आहे, माझ्या परिवाराची आहे आणि तुमच्या सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि सर्व मित्रमंडळीची आहे. या ठिकाणी असं मी मानतो. हो सर, खरं तुमचं खरंच म्हणजे जेवढं अभिनंदन, कौतुक करावं तेवढं कमी आहे. की तुमची जी काही मेहनत करण्याची जी म्हणजे तुमच्यामध्ये जी एक कला आहे, गायनाची एक कला आहे आणि एक सातत्य, की तुम्ही मला आवडलं की एक खरंच एक आदर्श घेण्यासारखा आहे. की आपल्याला वाचायला वेळ मिळत नाही, मग आम्ही कधी वाचावं, तर सकाळी उठल्याबरोबर ते वाचन करावं, म्हणजे आपल्या वाचनामध्ये भर पडणार आहे. खूप छान. आणि खरोखर तुमच्यासोबत बोलताना, तुमच्या जे जीवन जाणून घेताना, तुमच्या जीवनातले जे काही क्षण आहेत, जे काही आनंदाचे क्षण आहेत, दुःखाची गोष्ट आहे की खरंच मुलाला तसं तुमच्या नको व्हायला होतं, परंतु कोरोना पिरियड मध्ये तसं कुणावर हे राहिलेलं नव्हतं. आणि बरेचदा ते त्यांचे जे काही वॅक्सिन वगैरे होत्या, त्या वॅक्सिनच्या याच्यामुळे सुद्धा असं झालेलं आहे. तर आता एक तुमची मुलगी काय शिकत आहे आणि मुलीबद्दल काय तुमच्या अपेक्षा आहे? मुलगी काय नाही, आता मुलगी ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, तिचं सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला आहे तिने, फर्स्ट क्लासने पास झालेली आहे. कॉर्पोरेशनच्या जागा निघाल्या की तिला कॉर्पोरेशन मध्ये जे मुलाचे मित्र होते ते की आम्ही कामाला वगैरे लावतो. आणि मग ते कॉर्पोरेशन मध्ये कामाला लागली की ते तिचं लग्न वगैरे करून दिलं की मग आपण मोकळा झालो. एवढंच आहे, बाकी काय नाही. आणि मग ती पण तुमच्या सोबत चळवळीमध्ये आहे का, किंवा तुमची इच्छा आहे का तुमच्या मुलीने सुद्धा भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करावं किंवा या चळवळीमध्ये तिचा सुद्धा सहभाग असावा, असं तुम्हाला कधी वाटतं का, किंवा तिला वाटतं का असं? सर्व ठिकाणी कार्यक्रमात दाखवत होते, घरातले कुटुंब सगळं. मी विहारात जाताना आम्ही कुटुंबासहितच विहारात जायचो, कधी पण एकटा कधीच गेलो ना मी कुठं कार्यक्रमाला. तसं मुलगा मुलगी त्यांना वंदना पाठ हे सगळं करतात ते, पण एवढं माझ्यासारखं तर झोकून देऊ शकत नाहीत, कारण तिला आता घरातलं सगळं एकटीलाच बघावं लागतं ना. आम्हाला तर खाली जाता येत नाही, चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, आणि म्हणून ते सगळं घरातलं करते. आता फक्त एकच आहे, तिने चांगलं तिचं नोकरी लागली की आपलं लग्न वगैरे केलं की मग आपण मोकळं झालो. अशा पद्धतीने जबाबदारीच असते आई वडिलांची, एकदा ती तिच्या संसारा पाण्याला लागली म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हा मग आता लोक म्हणतात की लग्न करायला पाहिजे, ठीक आहे, स्वतःच्या पायावर उभा राहिले की मी लग्न करणारच आहे ना तिचं. बरं सर, मला आणखी तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे एवढे कविता आहेत, हे याचं तुमचं काही पुस्तकाचं प्रकाशन वगैरे झालेलं आहे का? तुमचे जे कविता आहेत, खूप छान कविता आहेत, गीत आहेत तुमचे. पण आमचे जे बंधू आहेत त्या बंधूंनी जेवढे पुस्तकं लिहितात, पुस्तकं आहेत ना त्याची गाण्याची,
असं कधी वाटलं नाही का की तुमच्या स्वतःच्या नावाचं एखादं पुस्तक वगैरे असावं? तुमच्याकडे भरपूर गीतांचा साठा आहे, कवितेचा साठा आहे, तर एखादं आपलं सुद्धा पुस्तक प्रकाशित व्हावं असं तुम्हाला कधी वाटत नाही का? बघूया आता, प्रयत्न तर करूया तसं. पण अजून निश्चित तर काही ते ठरवलं नाहीये. पण आपलं आठवण आली की आपलं काय लिहिलं वाटलं की ह्या विषयावर लिहावं, तर मी तसे गाणे वगैरे लिहून ठेवले आहेत. तसे संग्रही ठेवतो ते गाणी. पण तसं निश्चित अजून पुस्तक वगैरे छापावं असं काही नाही लक्षात आलेलं. तर मला आता बंधूंनी लिहिले ना, आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालायचं, संपला विषय असं आहे. नाही, तुम्ही भावाच्या पावलावर पाऊल चालून म्हणजे ठेवून चालताय, खूप छान. कारण खरोखर एक तुमच्या बोलण्यातून हे निदर्शनास आलं की तुम्ही म्हणजे भावाभावांमध्ये जो काही एकोपा आहे, एक तुमच्यामध्ये लहान असताना त्यांच्या आज्ञेत राहणं किंवा भावाचं ऐकणं, भाऊ जो करतोय त्या मार्गाने मार्गक्रमण करणं, हे खरोखर चांगल्या व्यक्तीचं लक्षण आहे, नाही का? खूप चांगलं तुमचं व्यक्तिमत्व आहे, खूप चांगलं तुम्ही घडलेलं आहात. आणि भावासाठी तुमचे जे काही विचार आहेत, भावाचे म्हणजे तुम्ही आभार मानताय, ही दुसऱ्यांचे भावाचे तर आभार मानायलाच पाहिजे, परंतु सगळ्या गोष्टींचे तुम्ही सकारात्मकतेतून सगळ्या गोष्टींना बघता. तर खरंच सर तुमच्यासोबत बोलताना तुमचं सर्व जीवन हे तुमचा जीवन प्रवास ऐकताना खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आणि नक्कीच मी सर विनंती करेल आपल्याला की आपल्याकडे खूप मोठा साठा आहे, जो की कविता आहेत, ज्या कविता आहेत, काही गीतं सुद्धा मी बरेचदा तुमची गीतं ऐकलेली आहेत. आणि मी बरेचदा तुम्हाला विनंती केलेली आहे की सर तुमचं जे गीत असेल ना ते ग्रुपला वगैरे टाकत चला, आम्हालाही ऐकता येईल. तर ते नाही काही तर एक गीताचा संग्रह तयार करून त्याचं एक पुस्तक छापून तुम्ही तुमच्या भावालाच अर्पण करा ना. भावालाच ते एक जमेची बाजू होईल, त्यांनाही आनंद होईल की आपल्या भावासाठी जे आपण काही केलं, तर भावाने आपल्यासाठी तेवढं हे केलं म्हणून. आणि पुढच्या पिढीसाठी ते चांगलं होईल. कारण डायरी सर एवढं हे होत नाही, म्हणून एक तुम्ही जर त्या प्रकारात एक विचार केला आणि एक तुमचं म्हणजे कवितांचं किंवा गाण्यांचं पुस्तक जर तयार केलं तर ते खूप चांगली गोष्ट होईल. ठीक आहे मॅडम, करूया, प्रयत्न करूया, चालेल का? नक्कीच. पुढे आणखी भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुमची? तुम्हाला अजून काय करायला आवडेल? धम्माबद्दल म्हणा किंवा भारतीबद्दल. भविष्य पुढे आता आपण काही करू शकत नाही, पण आता इथपर्यंत आणलेलं आहे. तर अशा प्रकारे शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी धार्मिक चळवळीचं काम करणं, या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम करणं, धम्माचा प्रसाराने प्रसार करणं आणि आपल्यासारखे अनेक बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, महिला उपासिका, अमकं तमकं ह्यावरून प्रवचन करून या संघटनेकडे जास्तीत जास्त लोक कसे येतील, या ठिकाणी धम्माचा प्रसार जास्त कसा होईल, जे समाजातली अंधश्रद्धा कशी दूर होईल, अशा प्रकारेच आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे. आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खूप छान सर, खूप छान वाटलं तुमची खरंच आज. ही खरं तर आपलं हितगुज होतं एक प्रकारचं की हे का म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामुळे बाकी काही लोक सुद्धा घडतात. की एक तुमचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं वाचनाची आवड आणि मितभाषीपणा, की जे आपण बोलतो ते समोरच्याला पटतं आणि त्या बोलण्यातून जे काही एक चांगले रिलेशन तयार होतात, एक चांगली रिलेशनशिप तयार होते. कारण मला प्रश्न हाच होता की तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असताना एवढे मोठे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यरत आहात, म्हणून ह्या मला खरं तर तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. आता रिटायर होऊन पण बरेच दिवस झाले तुम्हाला? हो, 4 वर्ष झाले ना, 4-5 वर्ष. हा हा हा. म्हणजे तुम्हाला आता आणखी जास्त वेळ मिळत आहे. जे रिटायरमेंटचा जो वेळ आहे तो आता तुमचा धर्मासाठी खर्च होत आहे. म्हणजे धर्मासाठी वेळ मिळत आहे तुम्हाला कार्य करण्यासाठी. पूर्ण त्यालाच वेळ दिला. आणि दुसरा मला आनंद आहे या ठिकाणी आपल्या ह्या ऑनलाईन प्रयत्न करताना मुकेश गुरुजी असतील, तुम्ही असतील, हे भारतीय बौद्ध महासभेमध्ये घडले, याचा मला खऱ्या अर्थानं अभिमान आहे, याचा मला स्वाभिमान आहे. आणि असे अनेक कार्यकर्ते घडावेत हे खऱ्या अर्थानं मला स्वाभिमान आहे. आणि आपल्यातले बरेचसे कार्यकर्ते हर्षानंद सोनवणे गुरुजी असतील, तुम्हाला सांगतो तुम्ही आहेत, नंतर असतील, या सर्वांनी या ठिकाणी सुभाष सोनवणे सर असतील, यांनी खऱ्या अर्थानं मी त्यांना म्हणजे
ते माझ्यापेक्षा अभ्यास असतील, हे सगळं असतील, पण माझ्या शिक्षणात शिकून त्यांनी, माझ्या शिबिरात बसून त्यांनी, मी त्यांना जे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय सभेत तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रवचन ऐकून आज प्रवचन करतायत, याचा मला स्वाभिमान आहे, याचा मला अभिमान आहे. आणि मुकेशजीने हे जे धार्मिक काम एवढं मोठं महाराष्ट्रात आतापर्यंत कोणीच केलेलं नाही आणि कोणीच करणार नाही, अशा प्रकारे एवढे एपिसोड आपण या ठिकाणी केलेले आहेत, त्याचा मला खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे असंच आपला भारतीय सभेचं काम, आपण असेच प्रवचनकार सुद्धा, आता प्रत्येक जण प्रवचनकार सुद्धा या ठिकाणी तयार होत आहे. तर ही मला वाटतं की आपल्या संस्थेच्यामुळे, या ठिकाणी आपल्या बुद्धिस्ट सोसायटीच्या संस्थेमुळं आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या यांच्यामुळे आज आपण या पत्राला आहोत. निश्चितपणे आपली या ठिकाणी आपली ही ऑनलाईनची प्रगती झालेली आहे आणि होणार आहे. आणि मग निश्चितपणे या ठिकाणी तुमचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही सुद्धा ऐकून त्या ठिकाणी तुम्ही आता प्रवचन करायला लागलात, हे महत्वाचं आहे आणि हेच खरं आहे. नाहीतर मग आपण नुसतं ऑनलाईन जाग व्हायचं, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, त्याला काही फायदा नाही ना. आणि मग गाण्यातनं मी म्हणा किंवा कशातही म्हणा, आज तुम्ही प्रसाराचं काम करताय, हे मोठं जण आहे तुमचं सर्वांचं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या खऱ्या अर्थानं सर्व समितीचं मी पुन्हा कौतुक करतो की असा हा एपिसोड किंवा असं हे सहकार्य कुठल्याच चालत नाही आणि चाललं नाही, पण आपलं हे शेवटपर्यंत आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत भारतीय सभा आणि आपलं हे समिती, या समितीचे नातं कायमचं राहणार आहे, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, मी नक्कीच खूप खूप धन्यवाद तुमचे मानते, खूप खूप आभार मानते, तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि असंच तुमचं जे काही ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोहोचून प्रत्येक जण हा ज्ञानी बनो, प्रत्येक व्यक्ती ही धम्माकडे वळो, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्यासारखी चिकाटी आणि जिद्द निर्माण होऊन प्रत्येक जण कार्यरत राहोत, अशी मी सदिच्छा तुमच्यासाठी व्यक्त करते. आणि तुम्ही आज वेळ दिला, आमच्या शब्दाला मान दिला, समितीच्या शब्दाला मान दिला, तर तुमचे खूप खूप मी आभार व्यक्त करते. असंच तुमचं सहकार्य, असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला सुद्धा मिळत राहो. आम्ही सुद्धा तुमच्या मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये छोटं झाड वाढतं, तसं आम्ही सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाखाली वाढत राहो. खूप खूप तुम्हाला सदिच्छा देते तुमच्या दीर्घायुष्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. नक्कीच तुम्ही चांगले राहा आणि असंच तुमचं मार्गदर्शन शेवटपर्यंत राहो. हे जर सर्व आहे आणि म्हणून आठवत आहे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, बंदूक तोक नको रे, अनुभवही नको रे, बंदूक तोक नको रे, अनुभवही नको रे, शब्दाने मारतो आम्ही, शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, छळले मास पिळले धर्मांत दाननाने, जातीस जाळतो आम्ही, जातीस जाळतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, शिरकापले जरी वंदन तथागताला, शिरकापले जरी वंदन तथागताला, इथेच वाकतो आम्ही, इथेच वाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, केले स्वयं प्रकाशित ज्ञानाने आज सारण,
सूर्यास झाकतो आम्ही, सूर्यास झाकतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. जय भीम, नमो बुद्धाय. सर्व काही बाबामुळं. जय सर, भीम. समाजाला काय संदेश देऊ इच्छिताय? समाजाला काय सांगणार तुम्ही? माझं एकच आहे की समाजाने या ठिकाणी आपल्या देशातली जी अंधश्रद्धा आहे, जी अंधरूढी आहे, जी अंध परंपरा आहे ती टाकून दिली पाहिजे, फेकून दिली पाहिजे आणि बुद्ध विचार आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर, यांच्या मार्गावरच आपण चाललं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुमचा माझं या ठिकाणी कल्याण होईल. आपण इतर मार्गाला गेला तर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकजुटीनं, एक मुखानं आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थाचा, धम्माचा प्रसार आणि प्रसार, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार, थोर महात्मांचा, महापुरुषांचा, महामातांचा या ठिकाणी नेहमी जय जयकार करून समाजामध्ये या ठिकाणी चांगलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही तुमची माझी आपण घ्यावी, अशी मी आपल्याला या ठिकाणी संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान संदेश आपण दिलेला आहे आणि वेळातला वेळ काढून आपण हजर झालात. एवढी छान तुमची जीवनाची जी काही म्हणजे जीवनक्रम आहे तो सर्वांपुढे आज आपण ठेवलेला आहे आणि खरोखर एक आदर्श घेण्यासारखं आपलं व्यक्तिमत्व आहे. एक हरहुन्नरी कवी आहात तुम्ही, शीघ्र कवी. मी तर म्हणते दिलीप सरोदे म्हणजे एक शीघ्र कवी आहेत. असा कुठला विषय नाही की ज्या विषयाचा कविता किंवा गीत सरोदे सरांकडे नाही आहेत. तर खरोखर असे सद्गुण प्रत्येकामध्ये प्राप्त होत आणि खरोखर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते.